तर आपण बघणार आहोत सेशन नंबर 16. सेशन नंबर 16 मध्ये आपण बघणार आहोत ELGRP इन्हान्स इंटेरियर गेटवे राउटिंग प्रोटोकॉल. तर EIGRP मध्ये काय काय असतं ते आपण EIGRP म्हणजे काय, EIGRP मध्ये काय काय याचे की फीचर्स काय आहेत, त्यानंतर इम्पॉर्टंट टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, ड्युअल अल्गोरिदम कोणता कोणता आहे, तो कशा पद्धतीने वर्क केला जातो, EIGRP पॅकेट टाइप्स हे या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर EIGRP सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की EIGRP म्हणजे काय. तर EIGRP म्हणजे ॲडव्हान्स डिस्टन्स वेक्टर राउटिंग प्रोटोकॉल डेव्हलप बाय सिस्को. ओके, ॲडव्हान्स डिस्टन्स वेक्टर प्रोटोकॉल, त्याला हायब्रिड प्रोटोकॉल हे असं म्हटलं जातं. राउटिंग प्रोटोकॉल हॅज फीचर ऑफ बोथ डिस्टन्स वेक्टर अँड लिंक स्टेट. लिंक स्टेट आणि डिस्टन्स वेक्टर दोन्ही सुद्धा फीचर त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. युज्ड विदिन अ ऑटोनॉमस सिस्टीम. ऑटोनॉमस सिस्टीममध्ये त्याला यूज केलं जातं. व्हेरी फास्ट कन्व्हर्जन्स आहे, इफिशियंट यूज ऑफ बँडविथ, आणि त्याची बँडविड्थ कशी आहे, खूप इफिशियंट आहे. की फीचर ऑफ EIGRP. EIGRP चे की फीचर कोणते कोणते आहे. पहिलं आहे क्लासलेस राउटिंग, त्यानंतर VLSM आणि CIDR ला सुद्धा तो सपोर्ट करतो. त्यानंतर यूज ड्युअल अल्गोरिदम तो यूज करतो. फॉर लूप फ्री बॅकअप पाथ, म्हणजे लूपिंग रिलेटेड काही इश्यू असतात ते पण फिक्स करण्याचं काम करतो. लूप फ्री बॅकअप पाथ. त्यानंतर सपोर्ट मल्टिपल लेअर नेटवर्क, जसं की IPv4, IPv6, IPX, ॲपल टॉक्स, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोटोकॉल जे असतात ते फॉलो करतो. त्यानंतर पार्शल बाउंडेड अपडेट्स, म्हणजे जे अर्धवट बाउंडेड अपडेट्स असतात, जसं की IRIP असेल, तशा पद्धतीचे जे काही असतील अपडेट, ते सगळे अपडेट त्या ठिकाणी तो देत असतो. युजेस मल्टीकास्ट ॲड्रेस त्या ठिकाणी तो यूज करतो. जसं की 224.0.10 सेंड EIGRP पॅकेट्स, आणि तो काय करतो, EIGRP पॅकेट्स त्या ठिकाणी सेंड करतो. त्यानंतर यूज रिलायबल ट्रान्सपोर्ट अक्नॉलेजमेंट अँड रिट्रान्समिशन, म्हणजे रिलायबल ट्रान्सपोर्ट तो त्या ठिकाणी यूज करत असतो. मॅट्रिक बेस्ड ऑन बँडविड्थ डिले आणि लोड रिलायबिलिटी. त्यानंतर लोड बॅलेन्सिंग आहे, ऑथेंटिकेशन इन्हान्सिंग आहे. लोड बॅलेन्सिंग आहे. त्यानंतर यूज रिलायबल ट्रान्सपोर्ट जे असतं ते सगळं रिलायबल असतं. त्यानंतर मॅट्रिक बेस्ड ऑन बँडविड्थ डिले लोड अँड रिलायबिलिटी. मॅट्रिक कशावरती बेस असते, बँडविड्थ डिले रोड रिलायबिलिटीवरती. त्यानंतर लोड बॅलेन्सिंग आहे, इक्वल कॉस्ट अँड अनइक्वल कॉस्ट युजिंग व्हेरियन्स कमांड. ऑथेंटिकेशन सपोर्ट आहे त्याला, पुन्हा MD5 अँड SHA ऑथेंटिकेशन सपोर्ट त्या ठिकाणी दिलं जातं. नेबर डिस्कवरी अँड रिकवर युजिंग हॅलो पॅकेट्स. नेबर डिस्कवरी जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत EIGRPच्या. ओके, त्या कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत. IS नंबर, ऑटोनॉमस सिस्टीम नंबर, टू आयडेंटिफाय अ ग्रुप ऑफ राउटर्स रनिंग EIGRP. नेबर टेबल, लिस्ट ऑफ ॲडजसंट राउटर्स. Okay, topology table, list of all router receiving from neighbors, both best and backup. Routing table, best routes chosen using topology table. अशा प्रकारचे काही टर्म्स आहेत. ES नंबर, नेबर टेबल, टॉपोलॉजी टेबल, राउटिंग टेबल, असे वेगवेगळे टर्म्स त्या ठिकाणी असतात. ड्युअल अल्गोरिदम, डिफ्युजिंग अपडेट अल्गोरिदम. त्याचं पर्पज काय आहे की गॅरंटीड लूप फ्री बॅकअप पाथ. त्याचा पर्पजच मेन आहे की तो लूप फ्री गॅरंटी त्या ठिकाणी देतो.
आणि बॅकअप पाथ्स वगैरे एकदम फ्री असतात त्याच्या. प्रोव्हाइड फास्ट कन्व्हर्जन्स फास्ट कन्व्हर्जन्स त्या ठिकाणी तो देत असतो. त्यानंतर पॅसिव्ह, ॲक्टिव्ह, त्यानंतर सक्सेसर, फिजिबल सक्सेसर, फिजिबल कंडिशन, अशा पद्धतीचे वेगवेगळे त्या ठिकाणी फिजिबल डिस्टन्स, रिपोर्टिंग डिस्टन्स, हे सगळे ड्युअल कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. तर EIGRP पॅकेट जे आहेत, तर EIGRP पॅकेटमध्ये त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत? तर पहिला हॅलो, अपडेट, क्वेरी, रिप्लाय, अक्नॉलेजमेंट, एवढे सगळे त्याचे वेगवेगळे आहेत. पहिलं जर हॅलो जर आपण बघितला, तर हॅलो काय करतो? डिस्कवर अँड मेंटेन द नेबर्स. नेबरला मेंटेन आणि डिस्कवर करण्याचं काम करतो. आणि राउटिंग अपडेट्स पाठवतो, रिलायबल, युनिकॉस्ट किंवा मल्टी क्लास. त्यानंतर क्युरी आहे, आस्क नेबर फॉर अल्टरनेटिव्ह राऊट्स. जे अल्टरनेटिव्ह राऊट्स असतात त्याला क्युरी देण्याचं काम करतो. आणि रिप्लाय म्हणल्याच्या नंतर क्युरीला रिप्लाय करतो. ओके. त्यानंतर अक्नॉलेजमेंट म्हणजे पॅकेट गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो रिसिव्हिंगचं एक रिसिप्ट त्या ठिकाणी पाठवतो.